विचारांचं अधिष्ठान लाभलेल्या आजच्या या व्यासपीठावरती उपस्थित असलेले शैक्षणिक विद्यार्थी, सर्व शिक्षक वृंद, श्रोतेगण व गावकरी यांना सर्वांना माझा नमस्कार. मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटानं देहाच्या झुंजीने स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ व 32 ग्रंथांचे लेखन करणारे शास्त्रवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी 2 छत्रपती बहाल केले, त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, विठू माझा लेकुरवाळा सगळे गोपाळांचा मेळा असं म्हणणाऱ्या संतांची संतभूमी, जुलमी जातीविरुद्ध दंड ठोकून बंड पुकारणारे राष्ट्रमानव महात्मा ज्योतिबा फुले व खऱ्या अर्थानं ज्यांच्या जयंतीमुळे आपण सर्वजण इथे जमलो आहोत, त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, या देशासाठी हसत हसत फासावर जाणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू व सर्व स्वतंत्रता सैनिकांना मी ईश्वरी दत्तात्रय घोडके प्रथमतः अभिवादन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. माझं भाषण थोडंसं विषयांतर होत आहे, पण आजच्या युगात हे बोलणं खूप गरजेचं आहे. पेट्रोटिझम, राष्ट्रभक्ती म्हणजे काय? या भारत मातेला स्वतंत्र बनवण्यासाठी ज्या हजारो सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, ती आहे खरी राष्ट्रभक्ती. लोकांचा विरोध सहन करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य म्हणजे राष्ट्रभक्ती. प्रत्येक पावलावर मरण पेरलेलं असून सुद्धा जे मावळे या मातीसाठी लढत राहिले, ती आहे खरी राष्ट्रभक्ती. आज आपल्यासाठी हजारो सैनिक सीमेवर उभा आहेत, ती आहे खरी राष्ट्रभक्ती. नेशन फर्स्ट, सेल्फ लास्ट हे एक साधी व्याख्या नसून ती एक भावना आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर एके ठिकाणी म्हणतात की देह आणि देवाच्या मध्ये देश येतो आणि या देशाचं आपण काहीतरी कुठेतरी देणं लागतो. पण आज आपण हा विचार विसरत चाललोय की काय? कारण 2025 पर्यंत आपण एवढी प्रचंड प्रगती केली आहे की आपल्या हातात मोबाईल आले, पण आपलं बोलणं मात्र सुधारलं नाही. आपले रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, पण आपलं चालणं मात्र सुधारलं नाही. विज्ञानाच्या जोरावर हजारो लाखो किलोमीटर दूर असणारे ग्रह, चंद्र, सूर्य, तारे दुर्बिणीच्या सहाय्याने आपण जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसांबरोबर आम्ही प्रेमाचे संबंध मात्र निर्माण करू शकलो नाही. इंजेक्शनच्या जोरावर आम्ही आमचं आयुर्मान आयुष्य वाढवलं, पण आरोग्य मात्र सुधारलं नाही. मला सांगा, ही आपली प्रगती आहे का? खरं तर या सर्व गोष्टींना कमी शिकलेली लोक जबाबदार नाहीत, तर जास्त शिकलेली लोकच या सर्व गोष्टींना जबाबदार आहेत. पहा ना, कोणी कितीही महान असला तरी निसर्ग त्याला आपल्यापेक्षा महान बनवत नाही. जसं कंठ दिला कोकिळेला, आपण रूप काढून घेतले. रूप दिले मोराला, आपण इच्छा काढून घेतल्या. इच्छा दिल्या माणसाला, आपण संतोष काढून घेतला. संतोष दिला संतांना, आपण संसार काढून घेतला. म्हणून माणसाने गर्व करू नये, ना पैशाचा, ना सत्तेचा, ना श्रीमंतीचा. कारण जे आज एकाकडे आहे ते उद्या दुसऱ्याकडे असणारच. खरं तर ज्यांनी शून्यातून सुरुवात केली तेच आज जगाचं प्रेरणास्थान बनले आहेत. बघा ना, कधीही शाळेत न गेलेले छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करतात. जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्यघटना लिहितात. आईचे प्रेम व बाबाचं छत्र नसलेला बराक नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो. कॉलेजच्या प्रवेश फीसाठी पैसे नाहीत म्हणून बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे अब्दुल कलाम राष्ट्रपती पदापर्यंत जातात. रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर पाटील राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात. 27 वर्ष तुरुंगात काढणारे नेल्सन मंडेला जगाला प्रेम शिकवतात. कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे स्टीफन हॉकिंग जग हलवणारे संशोधन करतात. शून्यातून प्रवास करत माणसं प्रेरणादायी जग निर्माण करतात. माणूस किती किमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, तर तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते. बघा ना, आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो, मात्र तोच थेंब गटारात पडला तर त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही. मात्र तोच थेंब तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं. मात्र तोच थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो. पहा गंमत, थेंब तोच, पण कुणाच्या सहवासात येणार यावरून त्याचं प्राण प्रतिष्ठा आणि अस्तित्व अवलंबून आहे. तर आज या पवित्र दिनी तुम्ही ठरवा की कुणाच्या सहवासात जाऊन तुमच्या आयुष्याची किंमत काय ठरवायची ते. मला या विचारपीठावर बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद.